नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 14 जून 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, युवा शक्ती भरोसा कार्ड ही योजना बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा पश्चिम बंगाल. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर पश्चिम बंगाल या राज्य सरकारने नुकतेच युवा शक्ती भरोसा कार्ड ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. तर कशासाठी? तर बघा, बेरोजगार तरुण जे आहेत त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. चला बघूयात आपण. तर बघा, युवा शक्ती भरोसा कार्ड ही जी योजना आहे ती बेरोजगार तरुणांना मासिक आर्थिक मदत देण्यासाठी पश्चिम बंगाल राज्य सरकारने सुरू केलेली आहे. तर बघा, पात्र बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेपर्यंत दरमहा 3,000 रुपयेचा भत्ता दिला जाणार आहे. तर बघा, यासाठी पात्रता जी आहे ती काय आहे ते पाहूयात आपण. बघा, वय 21 ते 40 दरम्यान असावे आणि ते पश्चिम बंगालचे कायमस्वरूपी रहिवासी असावे. तर बघा, तसेच किमान शैक्षणिक पात्रता 10वी पास असणे आवश्यक आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा, ही जी योजना आहे ती मागील युवाश्री किंवा युवा साथी योजनेची जागा घेणार आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, ICC पुरुष ODI संघामध्ये कोणत्या देशाने पहिले स्थान मिळवले आहे? तर बघा, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे म्हणजेच भारत. तर आपल्या भारताने ICC पुरुष ODI या संघामध्ये पहिले स्थान मिळवलेले आहे. तर बघा, भारताचे पहिले स्थान हे कायम राहिलेले आहे. ICC पुरुष ODI संघ क्रमवारीमध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे आणि ICCच्या ताज्या वार्षिक अद्ययावतनुसार भारताने 118 रेटिंग गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच बघा, दुसऱ्या क्रमांकावर आहे न्यूझीलंड हा देश आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया हा देश. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, सिप्री इयरबुक 2026नुसार भारताचा अणुशस्त्रांच्या बाबतीमध्ये कितवा क्रमांक आहे? तर बघा, अणुशस्त्रांच्या साठ्यामध्ये भारताचा आहे 6वा क्रमांक. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. चला बघूयात आपण. बघा, सिप्री इयरबुक 2026 यानुसार जागतिक अणुअस्त्रांच्या संख्येमध्ये भारताचा 6वा क्रमांक लागतो. तर बघा, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च म्हणजेच सिप्रीच्या ताज्या अहवालानुसार भारताकडे सध्या अंदाजे 190 अणुबॉम्ब म्हणजेच न्यूक्लिअर वॉरहेड्स आहेत. तर बघा, भारताने आपल्या अणुअस्त्रांचा विस्तार करत या यादीमध्ये पाकिस्तानला मागे टाकलेली आहे. तर चला बघूयात आपण. बघा, जागतिक पातळीवरती अणुअस्त्रधारी देशांची क्रमवारी. तर बघा, बघूयात आपण. बघा, पहिला स्थान आहे रशिया, म्हणजेच जगामध्ये सर्वाधिक जे अणुअस्त्र आहेत ते रशिया या देशाकडे आहेत. बघा, 5,580 एवढी अणुअस्त्रे रशिया या देशाकडे आहेत. तसेच बघा, दुसऱ्या स्थानावर आहे अमेरिकेकडे 5,044 एवढी अणुअस्त्रे आहेत. ओके. तर बघा, तिसऱ्या स्थानावर आहे चीन, चौथ्या स्थानावर आहे फ्रान्स हा देश, तसेच 5व्या स्थानावर आहे युनायटेड किंगडम म्हणजेच UK हा देश. तर बघा, 6व्या क्रमांकावर आहे आपला भारत देश आणि भारताकडे एकूण 190 अणुअस्त्रे आहेत. तर तसेच बघा, पाकिस्तानकडे 170 अणुअस्त्रे आहेत. 8व्या क्रमांकावर आहे बघा इस्रायल हा देश. 9व्या क्रमांकावर आहे उत्तर कोरिया हा देश म्हणजेच नॉर्थ कोरिया. तर ही जी आकडेवारी पाहत आहात आपण ती या सिप्रीच्या अहवालानुसार जाहीर करण्यात आलेली आहे. चला बघूयात आपण. पुढचा प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, इम्प्लांट निओ या जगातील पहिल्या व्यावसायिक बंदीप्राप्त ब्रेन कम्प्युटर इंटरफेसला कोणत्या देशाने मंजुरी दिली आहे? तर बघा, त्या देशाचं नाव आहे चीन. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, इम्प्लांट निओ हा जगातील पहिला व्यावसायिक वापरासाठी मंजूर झालेला ब्रेन कम्प्युटर इंटरफेस हा जो आहे तो याला चीनच्या राष्ट्रीय वैद्यकीय उत्पादन प्रशासनाने मार्च 2026मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच बघा, हा इम्प्लांट मुख्यतः मणक्याच्या दुखापतीमुळे पक्षाघात झालेल्या रुग्णांना हातांची हालचाल पुन्हा मिळवून देण्यासाठी विकसित करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. बघा, सॅपलिंग डायलॉग 2026चे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झाले आहे? तर बघा, याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर डी म्हणजेच अहमदाबाद. तर अहमदाबाद या शहरामध्ये नुकतेच सॅपलिंग डायलॉग हा झालेला आहे. तर बघा, या
अहमदाबाद या शहरामध्ये नुकतेच सॅपलिंग डायलॉगचे 2026 या वर्षाचे उद्घाटन झालेले आहे. तर बघूयात आपण चला. सॅपलिंग याचा अर्थ काय होतो तर बघा, साऊथ एशियन पॉलिसी लीडरशिप फॉर इम्प्रूव्ड न्यूट्रिशन अँड ग्रोथ असा याचा अर्थ होतो. आणि बघा डायलॉग 2026चे उद्घाटन म्हणजेच सॅपलिंग डायलॉग जो आहे याचे 2026 म्हणजेच यावर्षीचे उद्घाटन जे आहे ते अहमदाबाद गुजरात या शहरामध्ये करण्यात आलेले आहे आणि 9 जून 2026 रोजी याचे उद्घाटन झालेले आहे. तसेच बघा हा जो कार्यक्रम आहे तो भारताच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि जागतिक बँक समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, भालाफेक या खेळामध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा चौथा आशियाई खेळाडू कोण बनला आहे. तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, रुमेश थरंगा या खेळाडूने भालाफेक या खेळामध्ये म्हणजेच जॅव्हलिन थ्रो या खेळामध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा तो चौथा खेळाडू बनलेला आहे, म्हणजे तो चौथा आशियाई खेळाडू बनलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल. बघा श्रीलंकेचा भालापटू रुमेश थरंगा पाथिरागे यांनी रोम डायमंड लीग 2026मध्ये 92.62 मीटर भालाफेक करत 90 मीटरचा टप्पा पार केलेला आहे आणि असे करणारे ते चौथे आशियाई खेळाडू बनलेले आहेत. तर बघा या श्रेणीमध्ये 90 मीटरपेक्षा अधिक भालाफेक करणारे आशियाई खेळाडू आहेत. बघा ते 4 खेळाडू आपण पाहूयात. बघा पहिला आहे चेंग चाऊ स्वान, दुसरा आहे अर्शद नदीम, तिसरा आहे नीरज चोप्रा, चौथा आहे बघा रुमेश थरंगा पाथिरागे. ओके, लक्षात ठेवा. आणि याने नुकताच 92.62 एवढा मीटरचा भाला फेकलेला आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, केरळ कृषी विद्यापीठाने कोणत्या पिकाचा KAU तेजस्विनी हा वाण प्रसारित केला आहे. तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच हिरवी मिरची. तर बघा हा जो वाण आहे तो एका हिरव्या मिरचीचा आहे. तर लक्षात ठेवा. आणि केरळ कृषी विद्यापीठाने हा नुकताच प्रसारित केलेला आहे. चला बघूयात आपण. बघा हा जो वाण आहे तो वर्षभर लागवडीसाठी योग्य असून जीवाणूजन्य करपा म्हणजेच बॅक्टेरियल विल्ट व जीवाणूजन्य रोगांप्रती सहनशील असणार आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6 नुसार भारतातील कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात कमी एकूण प्रजनन दर नोंदवला गेला आहे. तर बघा याचं उत्तर आहे अंदमान आणि निकोबार बेटे. भारतातील या केंद्रशासित प्रदेशावरती सर्वात कमी एकूण प्रजनन दर नोंदवला गेलेला आहे. चला बघूयात आपण. या केंद्रशासित प्रदेशाचा एकूण प्रजनन दर 0.9वर घसरला आहे आणि जो लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 2.1च्या प्रतिस्थापन पातळी म्हणजेच रिप्लेसमेंट लेवलच्या निम्म्याहून कमी आहे. तर बघा एकपेक्षा कमी प्रजनन दर असणारा अंदमान आणि निकोबार हा देशातील एकमेव आणि पहिला प्रदेश ठरलेला आहे. तसेच बघा केंद्रशासित प्रदेशामध्ये अव्वल हा अंदमान आणि निकोबार आहे. तसेच बघा राज्यामध्ये अव्वल म्हणजे तर सिक्कीमचे बघा, तर सिक्कीमचा दर आहे बघा 1.1. तर राज्यांचा विचार केल्यास सिक्कीममध्ये हा दर सर्वात कमी आहे. आणि बघा इतर महत्त्वाचे प्रदेश, तसेच बघा दिल्लीमध्ये हा जो दर आहे तो 1.2. तर तमिळनाडू आणि केरळमध्ये 1.3 नोंदवला गेला आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, कोणत्या कंपनीने मेजोराना ही AI डिझाईन केलेली क्वांटम चिप सादर केली आहे. तर बघा त्या कंपनीचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट या कंपनीने ही नुकतीच सादर केलेली आहे चिप. चला बघूयात आपण. बघा ही जगातील पहिली टोपोलॉजिकल कोअर आर्किटेक्चरवर आधारित क्वांटम प्रोसेसर असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टने या कंपनीने केलेला आहे. तर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, पॅरा तिरंदाजी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारे पहिले चतुर्विध अपंग कोण बनले आहेत. तर बघा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की पहिली घटना आहे. याचं उत्तर आहे बघा पायल नाग. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर पायल नाग या खेळाडूने पॅरा तिरंदाजी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली चतुर्विध अपंग बनलेली आहे. तर चला बघूयात आपण. बघा पायल नाग या पॅरा तिरंदाजाने आंतरराष्ट्रीय पॅरा तिरंदाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती जगातील पहिली चतुर्विध
अपंग म्हणजेच क्वॅड्रॅपल ॲम्प्युटी खेळाडू बनण्याचा मान मिळवलेला आहे आणि त्यांनी बँकॉक येथे झालेल्या वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज 2026मध्ये हे सुवर्णपदक जिंकलेले आहे. आणि कोणाला हरवून हे सुवर्णपदक जिंकलेले आहे तर बघा उपविजेते ठरलेले आहे शीतल देवी. तर याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.